जग पुन्हा एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे का? शांततेसाठी सुरू असलेला नेगोशिएशन अपयशी ठरत असतानाच अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा धोकादायक वळणावर आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या एनर्जी टार्गेट्सवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी इराणनेही स्पष्ट इशारा दिला आहे की जर अमेरिका किंवा इस्रायलने पुन्हा हल्ला केला तर संपूर्ण मध्य पूर्वेतील ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर लक्ष्य केले जाईल. त्यामुळे आता प्रश्न एकच, हा संघर्ष इथेच थांबणार की संपूर्ण मिडल ईस्ट पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळणार? मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन वृत्तसंस्था ॲक्सियोसने दावा केला आहे की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या एनर्जी फॅसिलिटीजवर हल्ला करण्याच्या पर्यायाचा गंभीरपणे विचार करत आहेत. मात्र अद्याप कोणताही फायनल डिसिजन झालेला नाही. अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून विविध पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीनंतर इराणच्या तासनीम न्यूज एजन्सीने मोठा दावा केला आहे. या वृत्तसंस्थेनुसार तेहरानने आधीच एक कॉम्प्रेहेन्सिव्ह रिलेशन प्लॅन तयार ठेवला आहे. या योजनेनुसार जर अमेरिका किंवा इस्रायलने पुन्हा मिलिटरी स्ट्राईक केली तर मध्य पूर्वेतील महत्वाच्या ऑइल फील्ड्स, गॅस रिफायनरीज आणि एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर थेट हल्ले होऊ शकतात. इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवालाने तस्नीमने म्हटले आहे, अमेरिकेच्या कोणत्याही बेफिकर कारवाईला उत्तर देण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. म्हणजेच इराण आता केवळ इशारे देत नाही तर आवश्यक वाटल्यास मोठ्या प्रमाणात रिटेलेशन करण्यास तयार असल्याचा संदेश देत आहे. दरम्यान इराणी माध्यमांनी असा दावा केला आहे की या आधी झालेल्या संघर्षादरम्यान इराणने कतारमधील महत्वाच्या गॅस फॅसिलिटीवर हल्ला केला होता. तसेच या घटनेनंतर ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर प्रतिक्रिया दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र या दाव्यांची स्वतंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या माहितीची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे. विश्लेषकांच्या मते अमेरिकेचा उद्देश लष्करी दबाव वाढवून इराणला सुरू असलेल्या निगोशिएशन्स मध्ये अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास भाग पाडणे हा असू शकतो. तर दुसरीकडे इराण स्पष्ट संदेश देत आहे की दबावाखाली झुकण्यापेक्षा प्रत्युत्तर देणे हा त्यांचा पर्याय असेल. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. या संघर्षाचा परिणाम फक्त अमेरिका आणि इराण पुरता मर्यादित राहणार नाही, कारण मिडल ईस्ट हा जगातील सर्वात मोठा ऑइल गॅस सप्लाय हब आहे. जर एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले झाले किंवा तेल वाहतुकीचे प्रमुख मार्ग विस्कळीत झाले तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात. त्याचा थेट परिणाम भारतासह अनेक देशातील पेट्रोल डिझेलचे दर, महागाई आणि अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. सध्या सौदी अरेबिया, कतार, ओमानसह अनेक देश युद्ध टाळण्यासाठी डिप्लोमॅटिक एफर्ट्स करत आहेत. मात्र परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण प्रदेश पुन्हा मोठ्या संघर्षात ओढला जाऊ शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, ट्रम्प खरोखरच इराणच्या एनर्जी टार्गेट्सवर हल्ला करण्याचा आदेश देतील का? इराण आपली धमकी प्रत्यक्षात उतरवेल का की अखेरच्या क्षणी डिप्लोमासी युद्धावर मात करेल? याच उत्तराची वाट आज संपूर्ण जग पाहत आहे. कारण या संघर्षाचा निर्णय केवळ दोन देशांचे भविष्य ठरवणार नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था, तेल बाजार आणि मिडल ईस्ट मधील स्थैर्य यावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय? हा तणाव चर्चेतून कमी होईल की आणखी मोठ्या युद्धात परिवर्तित होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह आणि सखोल न्यूज एक्सप्लेनर साठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.